दुर्गेश्वर गडांचा राजा, राजांचा गड, स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड. भाग 3. जय शिवराय मित्रांनो, मागील भाग 1 व 2 मध्ये रायगडावरील 2 मार्ग म्हणजे चित्त दरवाजा आणि आधुनिक मार्ग रोपवे आपण बघितला. या भागात आपण नाणे दरवाजा बघणार आहोत. त्याचबरोबर इतर काही वास्तू आणि जवळचे काही ठिकाणं आपण बघणार आहोत. रायगडावर जाताना काही गावे आपणास लागतात, त्याचप्रमाणे काही खिंडी देखील लागतात. त्यापैकी आज आपण काळकाईची खिंड बघणार आहोत. गडावर कधी काळ येऊ नये, म्हणजेच यमाची नजर पडू नये म्हणून यमाची आई काळकाई हिचं प्राचीन मंदिर बांधण्यात आलं आहे. तसेच सांदोशी गावामध्ये म्हणजेच कावळ्या बावळ्याच्या खिंडीत आपणास काही ऐतिहासिक वीरांच्या वीरगळ पाहायला मिळतात. या ठिकाणी खूप कमी लोक भेट देत असतात. नाणे दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा असो होतो. इसवी सन 1674च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिंग्टन याच दरवाजाने आला होता. दरवाजाच्या समोरच शक्तीची देवता हनुमानाची मूर्ती आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 2 लहान खोल्या आहेत. त्या खोल्यांना देवड्या म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणे दिले आहेत. नाणे दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला पाण्याचे एक टाके किंवा गुफा लागते. ही गुफा कशासाठी असावी हे निश्चित सांगता येत नाही. त्याचप्रमाणे रायगडावर असणाऱ्या अज्ञात जागांपैकी एक असणाऱ्या निसनीची गुहा आपण बघणार आहोत. काही वर्षापूर्वी येथे एक धनगर कुटुंब वास्तव्य करत होते असे स्थानिक लोक सांगतात. आपण चालत चालत मार्ग बदलून महादरवाजाजवळ आलो की मोठी तटबंदी आपल्याला दिसते. या तटबंदीची भव्यता पाहून आपल्याला गोमुखी प्रवेशद्वार दिसतो. त्यातून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. महादरवाजा अलीकडे तयार करून बसवण्यात आला आहे. तो बघून आपल्याला रायगडाच्या भव्यतेचा अंदाज येतो. रायगडाची तटबंदी पाहत पाहत आपण हिरकणी बुरुजावर येऊन पोहोचतो. या बुरुजावरून रात्रीच्या अंधारात आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी गवळण गड उतार झाली होती. तिच्या साहसाचे कौतुक म्हणून महाराजांनी हा बुरुज बांधून घेतला आणि त्याला हिरकणी बुरुज असे नाव दिले. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ज्या तलावाचा उपयोग होत असे तोच हा हत्ती तलाव. हत्ती तलाव पाहून पुढे आपण एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो. तोच हा होळीचा माळ. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा 1974 साली बसवण्यात आलेला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटेसे देऊळ दिसतं ते आहे शिरकाई देवीचं मंदिर. शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवी आहे. शिर्के हे 5व्या शतकापासून गडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई देवीचे हे मंदिर आहे. शिरकाई मातीची प्राचीन मूर्ती पाहून आपण होळीच्या माळाच्या उजव्या बाजूस असणाऱ्या पर्जन्य मापक बघण्यासाठी गेलो. याचा उपयोग शिवकाळात पाऊस मोजण्यासाठी केला जात असे. पुढे आपण काही वास्तू पाहत पाहत एक मोठ्या कड्याकडे पाहून थांबलो. तेच हे टकमक टोक. शिवकाळात गंभीर गुन्ह्याच्या सजा देखील तशाच होत्या. गंभीर गुन्हा सिद्ध झाल्यास टकमक टोकावरून गुन्हेगारांना कडेलोट होत असे. परंतु या टकमक टोकाचा शिवाजी महाराजांनी शिक्षा देण्यासाठी कधीही उपयोग केला नाही. अलीकडेच पुरातत्व खात्याने उत्खननात काही वास्तूंचे अवशेष शोधून काढले आहे. ते बघून आपण गड उतार झालो. गड उतार होऊन आपण पाताळखिंडीत असणाऱ्या रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला वाघबीळ म्हणतात.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाडखिंडीतून येथे वर चढून आलो की गुहेचे एक तोंड दिसते. गुहेत 2 गोलाकार मोठे भोके पलीकडील बाजूस आहेत. तिथवर गेले की पाचाडचा भुईकोट, पाचाडगाव व पाचाडखिंडीकडे येणारा रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेचा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उपयोग होत होता. रायगड भाग 1, भाग 2, भाग 3 तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.